सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्राध्यापक आर.जी. कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला। यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, सावेडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी, राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत येलुलकर, प्रसन्न प्रभा मोडक, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शिल्पा रसाळ, अभिजित कुलकर्णी, महेश देशमुख, अंजली देशमुख, राजू देशमुख, राहुल तांबोळी, मिलिंद कुलकर्णी, आरती पटवर्धन, सचिन जगताप यावेळी उपस्थित होते। अहमदनगर शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाल्याने विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे। सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून सावेडी LIC कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला। तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचं काम पूर्ण केलं आहे। या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहिली आहे। या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल आणि या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील। जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम केलं आहे। प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेलं जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। आज नगर जिल्हा वाचनालय यांच्या पुढाकारातनं त्या संस्थेचे सन्माननीय मोडक सर असतील, ज्योती कुलकर्णी मॅडम असतील, त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील, यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारही बाजूने व्यापलेलं शहर झालेलं आहे। एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे, म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगा उद्यानच्या अगदी हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य दव्य दिमागदार वास्तू ही करताना आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते। आणि त्याच्यामध्ये खरं तर या सगळ्या प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये फार मोठं योगदान मोडक सर असतील, कुलकर्णी मॅडम असतील, यांचं एक मोठं योगदान, त्यांचे सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठी जागा खरं तर त्यांनी आज निवडली। अनेक भव्य दिव्य इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले, अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे। निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचक वर्ग किंवा पुढची पिढी एक जी या क्षेत्रामध्ये जी पुढे आली पाहिजे तर ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली। मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल, त्यातनं अनेक लेखक अनेक कवी हे घडतील। आज या वास्तूमध्ये खरं तर निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता अच्युतराव गोडबोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून नावरूपाला आहेत, त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आज जिल्हा वाचनालयाच्या करता अनेक लोक जोडली गेलेली आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेनं या मोडक सर असतील, कुलकर्णी मॅडम यांनी पुढाकार घेतला, त्यांच्या सर्व या वाचनालयाची टीमने पुढाकार घेतला आणि एक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली। मनस्वी आनंद झाला। नगरच्या वैभवात देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे, त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आमच्या पिढीकरता त्यांनी एक चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतःकरणापासून आभार।